श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार. काल गणेश चतुर्थी होती आणि गणेशोत्सव सुरू झाला. बुद्धीची देवता सगळ्यांना ज्याची कमी आहे त्याची देवता. मला बुद्धी फार आहे असं म्हणणार अजून जन्माला यायचं. मला फार कळतं असं कोण म्हणत असेल तर त्याला अजिबात कळत नाही. गणेशाकडे काय मागावं, जे आपल्याला कमी आहे ते मागावं. बरोबर ना? विनोद सांगायची वेळ नाही, पण तरी सुद्धा एक छोटासा विनोद सांगतो. वर्गामध्ये गुरुजी उभे असतात आणि त्या मुलांना विचारतात, समजा देव तुम्हाला प्रसन्न झाला तर तुम्ही काय मागा? तर एक म्हणतो मला खूप संपत्ती मिळू दे. दुसरा म्हणतो मला मोठं घर मिळू दे. तिसरा म्हणतो मला परदेश दौरा करायला मिळू दे. एक जण म्हणतो मी जगात सगळ्यात श्रीमंत माणूस होऊ दे. मला छान छान कपडे मिळू दे. असे त्याच्या पद्धतीने सांगतात. मग गुरुजी म्हणतात की अरे मुलांनो, तुम्ही असं का म्हणताय? मला जर देव भेटला तर मी त्याला काय मागेन? मी त्याला म्हणेन मला चांगली बुद्धी दे, मला चांगले संस्कार दे, असं मी देवाला मागेन. मग त्यातल्या त्यात एक वर्गात एक तग्या जो असतो, तग्यात म्हणायचं ना, तग्या जो असतो तो उभा राहतो आणि तो म्हणतात बरोबर आहे गुरुजी, ज्याच्याकडे जे कमी आहे तेच तो मागणार ना. आपण म्हणून मीच पहिल्यांदा सुरुवातीला म्हटलं की ज्याच्याकडे जे कमी आहे ते आपण देवाला म्हणतो. ही बुद्धीची कमी सगळ्यांच्याकडेच आहे. अशा हा गणेश देव नक्कीच प्रसन्न होतो. जेव्हा आम्ही मंदिरामध्ये नवीन यायला लागलो तिथं तेव्हा कळतही नव्हतं सेवा म्हणजे काय, सेवेकरी म्हणजे काय. मंदिरात यायचं, नमस्कार करायचं, काय जो कार्यक्रम असतो तो आपण कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा, प्रसाद घ्यायचा, नमस्कार करायचा देवाला, जायचं. तर अशा वेळी अण्णा महाराज जे आहे सद्गुरूंचे, आपल्या सर्वांचे गुरु, आपल्या सद्गुरूंचे गुरु, तर ते इथं आले आणि त्यावेळेस जो कार्यक्रम एक होता इथं तर त्या कार्यक्रमामध्ये एक नाव असं पुकारलं गेलं, म्हणजे सद्गुरूंनी नाव पुकारलं ते आदर्श सेवेकरी. म्हणजे सेवेकरी हे माहितीच नव्हतं, पण त्यामध्ये सुद्धा आदर्श सेवेकरी हे नाव पुकारलं गेलं आणि त्या ठिकाणी जे पुढे आले त्यांचं नाव घेतलं. तर ते आजचा जो महाआरतीचा योग जो ज्यांना मिळाला, महाआरतीचा योग म्हणजे आज खरं तर घबाड योगच आहे त्यांना. प्रसाद कोणी केला माहीत नाही, म्हणजे प्रसाद कोणी केलं तर आहे पण नाव त्यांचं माहीत नाही, सांगायचं नाही, प्रसिद्धी नको, असे पण सेवेकरी आहेत. म्हणजे असे सेवेकरी जास्त आहेत. मग अशा वेळेस ज्यांना मान मिळतो, आरतीचा बहुमान मिळतो, घबाड योग ज्यांचा असतो, तर ते आहेत ते गौरीताई माता पुरतं. तर त्यांना आणि त्यांचे चिरंजीव इंद्रनील बरोबर ना, इंद्रनील काय फरक आहे? हां, इंद्रनील काय हरकत नाही. तर मी इथं दोघांना इथं आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना आणि ताईमाऊलींना मी विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गौरीताईंना एकट्यानंच कशाला घबाड योग? आम्हाला सुद्धा घबाड योग मिळायला पाहिजे ना. मग आपल्याला घबाड योग कसा मिळणार? अतिशय सुंदर संगीत ऐकायला मिळालं तर तोच आपला घबाड योग. मग इथं अतिशय सुरेल आवाजात संगीत सेवा करणारे पंढरपूरचे, आता मी पंढरपूरचे म्हणायचं काय सारखं चालतंय, ते पंढरपूरचेच आहेत. तर ते पंढरीचे जे आहेत नीताताई कुलकर्णी, त्यांना मी इथं आमंत्रित करतो आणि त्यांची संगीत सेवा सादर करायला सांगतो आणि आमचं मन तृप्त करायची मी. सुखाच्या क्षणात
दया सिंधू गुरु दीन बंधू गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता घनत मात जणू दीप चेतवी घनत मात जणू दीप चेतवी तन मनास चैतन्य लाभवी कण कणात जणू प्राण डोलवी जे रूप त्या देई रूप जे रूप त्या देई रूप करी मूर्त तो मूर्ता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु विण नाही थारा गुरु निधान गुरु मोक्ष आसरा देव दैव लाभे सदैव या देव दैव लाभे सदैव गुरु चरण लाभ होता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरु दया सिंधू गुरु दीन बंधू गुरु दया सिंधू गुरु दीन बंधू गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता खरंच घबाड होता ना त्याला असा घबाड योग आपल्या सगळ्यांना मिळाला. ह्याच्यापेक्षा काय जास्त असू शकतं, ह्याच्यापेक्षा जास्त असू शकतं ती म्हणजे अमृतवाणी. श्री श्री सद्गुरू दादा महाराज आणि अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पण सामुदायिक जप घेऊ पहिला. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आता गणेश चतुर्थी काल सुरू झाली, गणपती उत्सव जो सुरू झाला आणि हल्लाळ साहेबांनी जे सांगितलं की बुद्धीची देवता आहे आणि त्याच्यावर एक विनोद सांगितला. एक छोटासा आणखीन विनोद. आपल्याला नेहमी आपल्या मोबाईलवरती आपण बघत असतो की मुंबईकर आणि पुणेकर दोघं जण भेटलेले असतात. त्याच्यात तो मुंबईकर विचारतो पुणेकरांना, तुमच्याकडे गणपती किती दिवस असतात? तर साधारण पूर्वीच्या दिवसात 1.5 दिवसाचा गणपती होतो पुण्यामध्ये. कोकणस्थ ब्राह्मणांच्याकडे अजूनही आहे.
बऱ्याचशा ठिकाणी अजून 1.5 दिवसात बसवतात, काही ठिकाणी 1 दिवसाचा सुद्धा आहे, पण पुण्यामध्ये 1.5 दिवसाचा होता. आणि मग ते विचारतात मुंबईकरांना तुमच्याकडे किती दिवसाचा, ते म्हणतात आमच्याकडे 11 दिवसाचा. म्हणले आम्ही काय कुठलाही कंजूसपणा काय करत नाही म्हणले कुठल्या बाबतीमध्ये. पुणेकर फारच कंजूस म्हणे, 1.5 दिवसामध्ये गणपती संपवतात. तेव्हा तो प्रश्न विचारतो पुणेकर मुंबईवाल्याला की गणपती कशाची देवता आहे. तो सांगतो बुद्धीची. बस म्हणतो आम्हाला 1.5 दिवसाची बुद्धी वाज झाली, जो देईल तेवढा. ज्याच्याकडे कमी आहे, जसं आता हजारे सांगितलं मुंबईकरांकडे 10 दिवसाचा तो त्यांनी केलेला असं, तुम्हाला 10 दिवस घ्या म्हणतो. कालचा दिवस आणखीन एका दृष्टीने महत्वाचा होता. काल आपला हा जो दत्त संप्रदाय जो आहे, त्या दत्त संप्रदायाची अवताराची जी परंपरा आहे ती ज्यांच्यापासून सुरुवात झाली तो श्रीपाद श्रीवल्लभांचा दिवस, त्यांचा जन्मदिन होता काल. आज ऋषीपंचमी आहे, गजानन महाराज समाधी दिन आहे. सगळे विषय प्रबोधनात घ्यायचा विचार होता. वेळेअभावी बघू आपण कसं जमतंय. आज बरेच दिवसांनी पावसाने हजेरी लावली, त्याच्यामुळं कार्यक्रम आपल्याला कसा लवकरात लवकर घेता येईल त्या दृष्टीने सगळेच भक्त इथे वाट बघतायत. जे भक्त उपस्थित आहेत त्या भक्तांना स्वामींची पूर्ण कृपादृष्टी म्हणा, त्या कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे नक्की. पावसामध्ये सुद्धा जे इथे लोक आलेले आहेत, जे भक्त आलेले आहेत, लांबून लांबून इथे आलेले इथे दिसत आहेत, तर त्या सर्वांच्यावरती स्वामींची पूर्ण कृपादृष्टी, पूर्ण कृपा आशीर्वाद. आज बऱ्याच ठिकाणी मी आता म्हणलं की 1.5 दिवसाचा गणपती विसर्जन आहे, त्यामुळे बरेचसे लोक काही उशिरा येतील. कालचा जो दिवस मी आत्ता सांगितलं होतं की श्रीपाद श्रीवल्लभांचा जो दत्त महाराजांचा पहिला अवतार झाला, त्यांचा जन्मदिवस होता. थोडीशी कथा त्याच्यामध्ये असं सांगतो की पिठापूरला त्यांचा जन्म झाला. पिठापूरला अप्पलराज आणि सुमती देवी हे जे दाम्पत्य होतं, अतिशय वेदशास्त्र संपन्न असते. ते अप्पलराज दोघंही महाविष्णूंचे भक्त. इतकी सेवा करून सुद्धा आपल्याला अपत्य प्राप्त नाही, हा मनामध्ये विचार कुठेतरी देवाला दया यावी म्हणतो ना आपण, की अशाने त्यांना मुलगा होतो चांगला, बरेच वर्षांनी मुलगा होतो, पण तो दृष्टीहीन होतो. जे आनंद त्यांना होणार की आता मुलगा किंवा जे काय अपत्य होणार आहे त्याच्यावर थोडंसं आपण म्हणतो ना बिरजण पडतो, दृष्टीहीन, पण ठीक आहे म्हणतात देवाची कृपा आहे. परत प्रार्थना, परत नवस उपास तापास सुरू असतात, पूजा अर्चा सुरू असतात. दुसरं अपत्य होतं त्यांना, परत त्यांना तोच आनंद मिळतो की आता नवीन अपत्य येईल ते तरी कसं असेल. प्रार्थना करतात विष्णूंना, पण दुसरं अपत्य येतं ते त्यांना दोन्ही पायाने अधू असा असतो, पांगळा म्हणतो असं. 2 मुलं झाली, अशी झाली, तरी पण सेवा सोडत नाही. मनामध्ये कुठेतरी नाराजी असते, मन थोडंसं कट्टू झालेलं असतं, सेवा कुठलीच सोडत नाही. पितृपक्षाच्या दिवसाच्या ह्याच्यात पितृपक्ष म्हणा की त्यांच्याकडं श्राद्धाचा जो दिवस असेल, अमावस्या असेल होते, पितृपक्षाचीच अमावस्या असावी ती. अप्पलराज बाहेर गेलेले असतात, दुपारची वेळ असते साधारण, ब्राह्मण भोजन होणार, काही वस्तू काही कमी पडल्या असेल त्या आणायला बाहेर गेलेले असतात. आणि त्या दुपारचा आला एक तेजस्वी असा पुरुष दरवाजामध्ये उभा राहतो भिक्षा मागण्याकरता. स्वयंपाक केलेला असतो श्राद्धाचा. ते सुमती देवी थोडा विचार करतात काय करायचं. ब्राह्मण जर का आत्ता आले थोड्या वेळाने जेवायला येतील, पण आज समोर उभा याचक तो सुद्धा ब्राह्मणच दिसतोय, आणि याचक आलेल्याला कधी विनमुख पाठवायचं नाही. भिक्षा घालू आपण त्याला. त्याला घरामध्ये बोलवतात, सांगतात श्राद्धाचं जेवण आहे, ब्राह्मण यायचे अजून श्राद्धाचे, पण तुम्हाला वाढलं तर चालेल का. तर तो म्हणतो चालेल, हरकत नाही. तो जो असतो आलेला उंचा पुरा 6-7 फूट उंच गोरापान तेजस्वी पुरुष मनसोक्त म्हणण्यापेक्षा भरपूर पोट भरून जेवतो. जाताना भरभरून आशीर्वाद देतो, माते तुला काय पुढच्या तुझ्या जन्मामध्ये कधी काही कमी पडणार नाही, भरपूर आशीर्वाद देतो. मग ती म्हणते आता एकच मला तुम्ही सांगा महाराज, की तुम्ही मला जर का माते म्हणलात तर तुमच्यासारखा एखादा तेजस्वी पुत्र माझ्या पोटी का जन्माला येऊ नये, मला तुम्ही कसा आशीर्वाद द्या, त्यापेक्षा तुम्हीच या माझ्या पोटी जन्माला, मला असं वाटतं. तसंच होईल तथास्तु म्हणतात ते. अवतार घेण्याची वेळ कशी असते, ज्या काळामध्ये आपण
भगवंताचं जे वचन आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, ज्या ज्याला धर्माला ग्लानी येईल तो काळ साधारण 1320 सालातला, यवन राज्य करते त्यावेळेला संपूर्ण भारत देशामध्ये सगळीकडे आपला हिंदू धर्म संकटात सापडलेला असताना अवतार घ्यायची वेळ झाली. तर अवतार महाविष्णूंचाच असतो का? तर नाही, सगळ्यांनी, दत्तात्रेयांनी पण अवतार घेतला होता. आता गुरुदत्ताच, त्याच्यामध्ये परत विष्णू आलेच, ब्रह्मा विष्णू महेश ह्या 3 देवांनी जो अवतार घेतला अत्रे आणि अंशूच्या पोटी, तो दत्त म्हणून. त्याच्यातनं ब्रह्मा निघून गेले, महेश निघून गेले आणि राहायला तो विष्णूंचा अवतार, तो दत्त. देवाने दिलेला आहे म्हणून तो दत्त, आणि तो अनुसूया आणि अत्रे यांचा पुत्र त्याला मानला जातो. आता त्याची वेळ होती, आता अवतार घ्यायची वेळ होती. 3 देव, त्रिदेव जो आपण म्हणतो, 3 मुख, त्या 3 मिती, 3 बाजू या आहेत, देव म्हणून त्या आहेत. जेव्हा श्रीपादांचा जन्म झाला कालच्या दिवसाला, तो झाला चतुर्थीला, आणि ते बालक जसं त्यांनी थोडंसं मोठं व्हायचा अवकाश, त्यांनी सांगितलं की 3 बाजू ज्या आहेत, 3 मिती ज्या आहेत, त्या आपण त्यांना देव म्हणून बघतो. 4थी जी बाजू आहे तो माझा अवतार आहे. 4थी बाजू कुठली? 4थी बाजू होती ती भक्तांचं उद्धार करायची, धर्मरक्षण करायची, ही ती 4थी बाजू. म्हणून त्यांनी सांगितलं की माझा जो अवतार झाला, चतुर्थीचा जो जन्म झाला, तो त्याकरता झाला 4थ्या दिवशी महिन्यातल्या, जो कालचा भाद्रपदातला होता, चतुर्थी जी होती त्या दिवशी तो जन्म झालेला. आणि ते बालक मोठं होत असताना त्याची जेव्हा पत्रिका बनवली, त्या गुरुजींनी सांगितलं, त्या ब्राह्मणांनी सांगितलं की हा चित्रा नक्षत्रावर जन्मलेलं हे बालक आहे. चित्रा नक्षत्र म्हणजे त्या नक्षत्रावर ज्याचा जन्म झाला, असं बालक जगाला मार्गदर्शन करणारं, जगाला नवीन दिशा देणारं असणार आहे. त्या बालकाचं तुम्ही कधी मन मोडू नका म्हणतात, त्याच्या आईवडिलांना सांगतात. हा सामान्य मन बालक नाही आहे, हा कुणीतरी दैवी अवतार आहे, युगपुरुष जसा म्हणतो आपण तसा हा अवतार आहे. आणि अक्षरशः तो जसं मोठं होत गेलं तसं त्यांनी अनेक चमत्कार म्हणता येतील असे लीला तिथे करून दाखवल्या पिठापूरमध्ये. आणि 16व्या वर्षी त्यांनी सांगितलं की मी आता जगाच्या कल्याणाकरता मी निघालोय, तुम्ही मला आज्ञा द्या. आई वडिलांना सांगितलं. तशी वेळ आली. 2 जण लहान मोठे भाऊ 2 जण आहेत, एक आंधळा आहे, एक पांगळा आहे. आई वडील म्हणतात की आमची जी इच्छा आहे, जी आस आहे ती तुझ्यावरतीच आहे. आता तू जर का निघून गेलास, तुझा मी विवाहाची इथे बोलणी सुरू केलेली आहे. तो म्हणतो माझा विवाह झाला. आई म्हणते कधी झाला, कोणाबरोबर झाला? तो म्हणतो माझा विवाह झालाय वैराग्य बरोबर. वैराग्य मी आता पत्करलेलं आहे, मला पुढचं जे कार्य करायचंय ते मला विवाह करून होणार नाही, मला वैराग्यच राहायला पाहिजे. मला सिद्ध पुरुष म्हणून मला अनेक पुढच्या ऋषीमुनींना दीक्षा द्यायची आहे. मी इथं थांबणं शक्य नाही. ती भावंड 2 त्याच्याकडं बघायला लागतात. आई म्हणते अरे अशा मुलांना सोडून तू चाललायस, तो म्हणतो ह्यांना काही होणार नाही. नुसतं दोघांच्या डोक्यात हात ठेवतो. त्याच्याबरोबर जो आंधळा असतो त्याला लख दिसायला लागतो, जो पांगळा असतो त्याचे पाय व्यवस्थित होतात, तो उभा राहतो खटकन एकदम पायावरती, दोन्ही पायांवरती. त्यांना आशीर्वाद देतो, तुम्हाला भरपूर आयुष्य लाभेल, तुम्ही भरपूर वर्ष आई वडिलांची तुम्ही सेवा कराल. आई वडिलांना पण आशीर्वाद देतो, तुम्ही पण शतायुषी व्हाल. आणि मग क्षणात तिथनं ते गुप्त होतात. ते मनोवैदिक काशीला जातात, काशी बद्री केदार करत 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 कुरोपूरला येतात. आणि पुढचं जे त्यांचं आयुष्य आहे हे सगळं त्या कुरोपूरमध्ये, कर्मभूमी जे आपण म्हणतो ही कर्मभूमी ती कुरोपूर आहे. नंतर कुरगट्टी पण नाव आहे तसं. आणि हा म्हणजे मी फक्त वाचलंय, हा उल्लेख आलेला आहे तो म्हणतो गुरुचरित्रामध्ये साधारण 5 ते 8 आणि 10व्या अध्यायात आहे. आणि पुढचा जो त्यांचा आणखी जे सांगितलं होतं कार्याची जी दिशा, ते कार्यस्थळ देतो. मग बहुतेक 49व्या अध्यायामध्ये बहुतेक आहे तो उल्लेख परत आलेला, पण बाकी गुरुचरित्रामध्ये तसा उल्लेख नाही. कारण गुरुचरित्राचे नायक जे आहेत ते श्री गुरु म्हणजे नरसिंह सरस्वती महाराज. आणि म्हटलं बहुतेक 49व्या अध्यायातच त्यांनी सांगितलं की पुढचा अवतार कसा असेल माझा, त्याच्या पुढचा अवतार कसा असेल, किती वर्षांनी होईल हे त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यामध्ये समाज रक्षण किंवा जो म्हणतो ना धर्माला आलेली ग्लानी घालवायची, त्या बाबतीमध्ये त्यावेळेचा जो समाज होता तो पूर्णपणे मूकबधीर, आंधळा म्हणता येईल असा समाज होता. काय करावं हे कळत नव्हतं, कशी सेवा करावी, कशी उपासना करावी हे समजत नव्हतं. आपला
धर्मांतर करण्याचं प्रमाण वाढत होतं. हिंदूंना जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडत होते. अशा ह्या संपूर्ण मूकबधीर आंधळ्या समाजाचं रक्षण करून त्याचं उद्धारणं आणि त्याच्यामध्ये हिंदू धर्माविषयी जागृती करणं, गुरु शिष्य परंपरा निर्माण करणं आणि प्रामुख्याने दत्तभक्तीचा प्रसार करणं, हे एवढं महत्त्वाचं कार्य त्यांनी कुरोपूरला राहिलेल्या 14 वर्षामध्ये केलं. 1320 ते 1350 30 वर्षाचा हा जो काळ, त्यातला 16 वर्षाचा काळ गेला पिठापूरला, राहिलेला 14 वर्षाचा काळ गेला कुरोपूरला. जी आता आपण गुरु शिष्य परंपरा जी म्हणतो, दत्त महाराज, त्याच्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ महाराज, त्याच्यानंतर नरसिंह सरस्वती महाराज आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज, हा संपूर्ण दत्त संप्रदाय. आणि त्याच्यानंतर स्वामींनी पण पुढे ठेवलेले बाळप्पांसारखी किंवा इतर ज्या लोकांना त्यांनी सांगितलं स्वामींनी. आणि कलियुगामध्ये नामस्मरण त्याच्यावरतीच तुम्ही भर द्या, हे श्रीपाद श्री वल्लभांनी त्या काळापासून सांगितलं होतं. बाकी कुठल्या कर्मकांडात न पडता फक्त नामस्मरणावरती तुम्ही भर द्या. पुढच्या प्रत्येक अवताराचं ठिकाण, प्रत्येक अवताराची वेळ त्यांनी सांगून ठेवली होती. आणि 1350 साली त्यांनी कृष्णा नदीमध्ये जलसमाधी घेतली. त्यावेळेला त्यांचं रूप जर का बघितलं तर अतिशय देखणं रूप होतं. भगवे कपडे, डोक्यावरती शंकराची अष्टी प्रसूत जटा आणि व्यायामाचं शरीर. संन्यासी म्हटल्यानंतर शरीर कृश असतं, बारीक असतं, तसं न दट्टकट्ट शरीर होतं. कारण रोज ते 1000 ते 1200 सूर्यनमस्कार, जोर बैठका, असं सगळं त्यांचा व्यायाम होता. इतकं तेजपूर्ण शरीर क्षणामध्ये अवतार संपवायचं म्हणजे की कसं भगवंताला कोणी थांबवू शकणार नाही. ती वेळ किती कार्य करायचं आपल्याला त्यांना फक्त माहिती असतं. बरोबर त्यावेळेला त्यांनी तो अवतार तिथे संपवला. हीच गोष्ट झाली मला वाटतं गजानन महाराजांची पण. शेगावला जसं स्वामींनी त्यांना सांगितलं होतं, गजानन महाराज सुद्धा स्वामींचे शिष्य होते. स्वामींनी त्यांना पाठवल्यानंतर शेगाव ही कर्मभूमी झाली त्यांची. अनेक लाखो भक्तांचा उद्धार केल्यानंतर परत त्यांचं पण तसंच झालं. अवतार संपवायची ज्या वेळ येते त्या भक्त लोक अक्षरशः कासावीस होतात की तुम्ही जाऊ नका म्हणतात, तुम्ही थांबा. पण हे शेवटी एक कसं आहे, 1878 साली महाराज जसे गेले त्याच्या अगोदर गजानन महाराज शेगावला प्रगट झाले होते. स्वामींनी सांगितल्यानंतर ज्याप्रमाणे नाशिकला जाऊन देव मामलेदारच्याकडनं दीक्षा घेऊन त्याच्याकडनं पुढचं शिक्षण घेऊन मग पुढे शेगावपर्यंत जाऊन आणि शेगावला सगळ्या लाखो भक्तांचा उद्धार केल्यानंतर आता थांबण्याची वेळ आलेली आहे असं जेव्हा मनामध्ये आलं तेव्हा त्यांनी त्यांच्या जवळची जी लोक होती, जे काही सेवेकरी होते त्यावेळेला, त्या सेवेकऱ्यांना सांगितलं की मला तुम्ही पंढरपूरला घेऊन चला. माझा आता अवतार समाप्तीची वेळ झालेली आहे. सेवेकरी मनातनं चलबिचल सुरू झाली. महाराजांना थांबवायचं कसं, तुम्ही पंढरपूरला गेलाच नाहीत तर म्हणले. नाही पंढरपूरला तर जायला पाहिजे म्हणले, मला माझी समाधी तिथेच असेल म्हणले. माझी खूप इच्छा आहे विठ्ठलाच्या चरणी तिथे एकदा तिथेच लीन व्हायचं आणि तिथेच कुठेतरी जागा आपण बघू, विठ्ठल दाखवेल जागा आपण ती पसंत करू, तिथेच तुम्ही माझी समाधी तयार करा, मी तिथेच देहत्याग करीन. हो नाही करता 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 शेवटी निघाले सगळे, पंढरपूरला आले. पंढरपूरच्या विठू मंदिरात तिथे बसल्यानंतर प्रत्यक्ष विठ्ठलांनी त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं तुझी कर्मभूमी जे आहे तू इतके वर्ष तिथे घालवली आहेस, तू तिथेच समाधी घ्यायची, तू इथे येऊ नको म्हणता, समाधीला तुला इथे जागा देणार नाही. स्पष्ट आदेश विठ्ठलांनी दिल्यानंतर त्यांचाही नाईलाज झाला. परत शेगावला सगळी लोक आली. शेगावला आल्यानंतर थोडंसं भक्तांना हायसं वाटलं की आता काय महाराज लवकर जाणार नाहीत. पण फक्त जागेचा आदेश बदल झाला होता. महाराजांच्या मनामध्ये समाधी घ्यायचं याच्यामध्ये कुठलाही विचारात बदल झालेला नाही. त्याने सांगितलं शेवटी जे आता जे मंदिर आहे ती जागा त्याने दाखवली, ह्या जागी समाधी बांधा, मी इथे असेल म्हणले, देह फक्त नसला मी इथे कार्यरत राहीन, तुम्ही काय काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर अखंड मी राहणार आहे. मनोभावे जो माझी सेवा करेल त्याच्याबरोबर मी इथे अखंड असणार आहे. मनामध्ये तुम्ही कुठलाही हेतू आणा नका. हे शरीर आहे म्हणतात, हे कपडे आपण जसं बदलतो रोज तसे शरीर फक्त बदललं जाणार आहे. आणि त्या जो आजचा दिवस जो म्हणला, आणखीन त्याच्यामध्ये ऋषी पंचमी पण उल्लेख आहे त्याच्यात. आजच्या दिवसाला आपण देहत्याग करणार आहोत, मी तुम्ही सगळी तयारी करा मिरवणुकीची वगैरे. तर मिरवणुकीची तयारी एवढं भक्त लोकांनी कसं काय करायचं ना. जो आपला दैवत आहे, जे आराध्य दैवत आहे, आपलं लाडकं जे दैवत आहे
ते सोडून चाललेलं आहे. ते महाराज म्हणतात तुम्ही मिरवणुकीची तयारी करा, पण आदेश आहे, गुरूंचा आदेश आहे. सगळा रथ वगैरे सजवला जातो त्यांचा. साधारण सकाळच्या वेळेपासूनच महाराज पद्मसन घालून बसलेले आहेत. डोळे मिटून शांतपणाने बघितलं तर हातमध्ये ते आत्ता डोळे उघडतील अशा अवस्थेमध्ये आहेत. ते सांगतात अमुक अमुक वेळेला प्राणज्योत माझी निघेल. तुम्ही त्याला नंतर ती वेळ साधारण दुपारी 12-12:30ची असावी. त्याच्यानंतर तुम्ही मिरवणूक सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी न्यायची ज्या जागेमध्ये अगोदर सगळं तयारी करून ठेवली. जसं माऊलींनी सांगितलं होतं अमुक अमुक वेळेला अमुक अमुक ठिकाणी मी समाधी, मला तुम्ही तिथे नेऊन ठेवा माझा देह. त्याप्रमाणे गजानन महाराजांनी सांगितलं होतं. संपूर्ण शेगावमधून ती मिरवणूक निघणार होती. गुलाल बुक्का सगळं त्यांची तयारी होती. फुलं बरोबर 12-12:30च्या सुमारास त्यांच्या आपण जो म्हणतो ना भ्रूरंध्र जो म्हणतो त्या भ्रूरंध्रात एक बारीक ज्योत त्यावरती निघाली. आत्मज्योत म्हणतो ती त्या पंचतत्वामध्ये विलीन करायची असते. त्याप्रमाणे त्यांनी ती केली. मग तो जो देह राहिला होता त्यांचा तो सुद्धा इतका तेजस्वी दिसत होता. तो देह घेऊन जेव्हा समाधीपाशी लोक आली, जवळजवळ 6 तास ती मिरवणूक चालली होती. संध्याकाळची वेळ आली. संध्याकाळी काही भक्तांना वाटलं की महाराजांनी जर का समाधी घेतली किंवा जर का ह्याच्यात त्यांचा आत्मा किंवा जीव नसेल तर त्याचं शरीर कसं लागतंय आपण बघावं म्हणतात. बघितलं तर शरीर गरम लागतं. मनुष्य गेल्यानंतर जेव्हा रक्ताभिसरण थांबतं त्या शरीर गार पडायला लागलेलं असतं. महाराजांचं शरीर तेवढंच उष्ण लागत होतं. एक छोटीशी परीक्षा आणखी एक घेतली. छोटासा लोण्याचा गोळा आणला, तो त्यांच्या डोक्यावर ठेवला. तो लोण्याचा गोळा एक थोड्याशा अवधीनंतर तो पूर्ण वितळून गेला. म्हणजे महाराजांचं जीव आहे म्हणतात. त्यांचे भक्त त्यांना प्रार्थना करायला लागते, महाराज तुम्ही म्हणजे आम्हाला सोडून गेलेलं नाही, फक्त आम्हाला काहीतरी प्रचिती द्या का तुम्ही आहात. एक क्षणभर त्याला महाराजांनी डोळे उघडले, तेवढेच मंदस्मित केलं आणि सांगितलं आता तुम्ही जास्ती आग्रह करू नका. आणि मग परत जे डोळे मिटले त्याबरोबर त्यांचा देह मग त्यांनी सगळ्या भक्तांनी शेवटी कसं असं आवर्त घ्यायला लागतं आपल्याकरता. परत त्यांनी डोळे उघडले, हेच खूप झालं म्हणतात, हेच खूप भाग्याचं. तो देह त्यांनी तिथे ठेवला आणि मग ती शिळा लावली त्यांनी. तो आजचा जो दिवस ऋषीपंचमीचा. आणि ऋषीपंचमीचं एक थोडक्यात महत्त्व असं होतं की आपल्या ज्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे दिवस आहे. ऋषी जे होते आपले सप्तर्षी जे म्हणतात, हे 7 ऋषी होते, भारद्वाज, शांडिल्य असे जे ऋषी होते, त्या ऋषींच्या प्रति आदर व्यक्त करण्याचा दिवस. आणि खास करून महिलांसाठी काही महिलांच्याकडनं त्या काळामध्ये काही चुका घडल्या होत्या. काही कसं असतं महिलांचा जो शारीरिक मासिक धर्म जो असतो त्यामध्ये काही महिलांनी त्यावेळेला यज्ञामध्ये भाग घेतला होता. त्याचं परिमार्जन करण्याकरता ते ऋषींनी सांगितलं होतं की ऋषीपंचमी दिवशी तुम्ही त्याचं पापाचं जे आहे त्याचं प्रायश्चित्त तुम्ही करा, सप्तऋषींचं नाव घेऊन तुम्ही सेवा करा. त्या काळापासून तो महिला वर्ग हा ऋषीपंचमीचं व्रत करत आलेला आहे. आजच्या ह्या दिवसाचं इतकं महत्त्व आहे. आणि इतक्या महत्त्वाच्या दिवशी आपल्या मातापूरकर ताई ज्या आहेत त्यांना इंद्रनीला आरती करायला मिळाली. हा खरोखरीच धबाड योग आहे. आणि आपल्याला इथं उपस्थित राहून स्वामी सेवेमध्ये भाग घेता आला, आपल्या दृष्टीने पण एक सुवर्ण संधी होती. जे काही आजच्या दिवसाचं जे फळ आहे त्यांनी सांगितलं, त्या ऋषींनीच सांगितलं होतं आजच्या दिवसाचं फळ 7 पटीने वाढतं. प्रत्येकाचा ऋषींचा जो आशीर्वाद होता 7 पटीने आपला 1 माळ आपण जप केली, आपलं फळ 7 पटीने वाढलेलं. आपण इथे थांबू. पुढचा आपला कार्यक्रम हा पालखीचा आहे, पण बाहेर पाऊस जो आहे त्यानुसार पुढचा कार्यक्रम ठरवण्यात येईल. तोपर्यंत जसं आहे तसंच आत्ता आपण शांततेत बसून राहू. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.